कष्ट कळलं पाहिजे, वेळ कळली पाहिजे. त्यासाठी तरुण वर्ग खूप महत्त्वाचा आहे. आणि परत एकदा प्रॉपर तुमची ओळख सांगा आणि खिलार शेतकरी शान परिवारला तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल करू शकताय, तरुण वर्गाला सजेस्ट करायचं असेल करू शकताय, किंवा काय तुम्हाला जर वाटत असेल बाबा हा चॅनल बघता बघता आम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते व्यक्त करू शकताय. 1 मिनटं. माझं एक म्हणणं आहे की या तरुण वर्गाला की आपण स्वतःहून जाऊन खिलार क्षेत्रात जर काही यायचं म्हटलं तर स्वतःहून आपण जाऊन प्रत्येक ओळू मालकाला जाऊन भेटणे आणि त्याच्याकडून माहिती घेणे हे पहिला तरुण वर्गाचं काम आहे. आणि खिलार शेतकरी शान या चॅनलचं काम चांगलं आहे, त्याच्याकडून माहिती भरपूर मिळते. त्या चॅनलचं नाव चांगलं बऱ्यापैकी आहे. या लोकांनी फक्त ह्या गोष्टीशी एकनिष्ठ राहावा, 100% आपल्याला रिझल्ट मिळेल. तुम्ही आता म्हणलात की माझ्याकडून सरळ पद्धतीनं जाऊन बघितल्याशिवाय शिकता येत नाही. बरोबर आहे. मग मीडियाने ज्या गोष्टी प्रदर्शित केलेल्या त्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतात किंवा त्यातून आपण काय घेऊ शकतो? फक्त त्यांनी बैल दाखवणार मीडियावाली, परंतु जाऊन प्रत्यक्ष बघणं ते आपलं काम आहे. आणि या गोष्टी पूर्वी कधी घडत होत्या का किंवा कोणी सांगत होतं का? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षात फरक राहतो. प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात भरपूर फरक राहतो. अनुभवला आज अनुभव घेतला, यासाठी आपण ते प्रदर्शन बघायला आलेलो आहोत. बरं, म्हणजे जाहिराती आणि वास्तव समोर वस्तू त्यात फरक आहे का? लई फरक आहे, लई फरक आहे. जे स्वतःहून जाऊन आपण जे नजरेखालनं घालतो ती वस्तू आपल्याला समजते की काय आहे आणि काय नाही. परंतु असं मोबाईलवर बघितलं की व्हिडिओ बघितले की काही समजत नाही, फक्त दुसरं माहिती मिळते आपल्याला. स्वतः आपण जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला जाऊन भेटणं हे आपलं काम आहे आणि आपण खरोखर करावं असं माझं वैयक्तिक. ठीक आहे सौरभ, आभार आहे तुमचा, धन्यवाद. तुम्ही नशिबान, आम्ही पण नशिबान की तुम्ही एकत्रित एकाच भागातून इचलकरंजीमधून की मला इथं भेटलात किंवा तुमचं मत व्यक्त करायला राजी झालात आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर बारकाईनं विचार करून अभ्यासपूर्वक दिले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो. नमस्कार. तुमचंसुद्धा आभार मानतो आणि बंडू पण तुमचंसुद्धा आभार मानतो की या ठिकाणी आलात किंवा एखादा कोणताही प्रश्न पडलेला असेल, कोणताही बैल बघताना बारकाईनं जर भविष्यात एकनिष्ठपणानं जर काम करायचं असेल तर एकनिष्ठपणानं एखाद्या आपल्या गोष्टीसोबत राहावायचं. आणि या खिलार दुनियेत सर्वात शेवटचा संदेश देतो आहे, पूर्वी मीडिया नव्हता, पूर्वी समजत होतं माणसामुळं खिलार समजत होतं, जनावर समजत होतं, माणसाला बघितलं की जाहिरात बघायची गरज नाही असं वाटायचं. आता अनेक जाहिराती बघून कोणती जाहिरात बघू किंवा कोणता खिलार बघू हे कन्फ्युजन वाढले. त्याच्यामुळं आता वेळ आली आहे की माणूस ओळखणे. बरोबर. म्हणजे तुम्हाला उद्या भविष्यात त्या क्षेत्रात पडायचं आहे म्हणून हे मार्गदर्शन करतोय किंवा हे